हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग. तर हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही बघू शकता हा प्लम केक किती मस्त सॉफ्ट, मॉइस्ट आणि रिच दिसत आहे. तर आज मला ऑर्डर होती 2 kg प्लम केकची. तर चला बघूया, रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे घेतलेला आहे मी ऑरेंज ज्यूस. तुम्ही एनी ऑरेंज ज्यूस यूज करू शकता. मी लोकल मार्केटमधून 2 बॉटल्स आणलेले आहेत ऑरेंज ज्यूस. याच्यामध्ये तुम्ही आपला ओरिजिनल जो ऑरेंज आहे, संत्री आहे, त्याचासुद्धा ज्यूस तुम्ही काढून यूज करू शकता. त्याच्याने ओरिजिनल टेस्ट येते. बट माझ्याकडे ऑरेंज अवेलेबल नव्हते म्हणून मी लोकल मार्केटमधून 2 बॉटल्स ऑरेंज ज्यूसचे आणलेले आहेत. तर याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार जे काही ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही ॲड करू शकता. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये मी काळे मनुके, येल्लो मनुके, आल्मंड्स, बदाम, काजू आणि हे खजूर्स ॲड करत आहे. तर माझे सगळे ड्रायफ्रूट्स ॲड करून झालेले आहे आणि हे मिक्सचर जे आहे ते मी आता बॉईल करून घेणार आहे 5 to 6 मिनिट लो फ्लेमवरती. कारण की मी हे जे प्लम आहे ते आपल्याला ओव्हरनाईट 24 आवर्स हे आपल्याला ठेवावं लागतं. पण ही मला अर्जंट ऑर्डर होती म्हणून मी हे बॉईल करून घेत आहे. तुम्ही 5 to 6 मिनिट हे बॉईल करून घेऊ शकता. त्यामध्ये मी एक थोडीशी दालचिनी, 2 लवंग, 2 मिरी आणि जायफळ किसलेले ॲड करून याची पिठी साखरमध्ये मिक्स करून मी इथे घेतलेला आहे मैदा. तर ही जी ऑर्डर आहे ती मला 2 kgची होती, 2 किलोची होती. त्यामुळे मी इथे 500 ग्रॅम मैदा घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी 30 ग्रॅम हे कोको पावडर यूज करत आहे. बिकॉज हा चॉकलेट प्लम केक आहे. त्यामुळे मस्तपैकी याला चाळून घेतलेलं आहे कारण की त्याच्यामध्ये जे काही बबल्स असतील, एअर बबल्स असतील ते निघून जावे म्हणून तुम्ही पण याला चाळून घ्यायचं आहे. याच्यानंतर मी याच्यामध्ये बेकिंग पावडर ॲड करत आहे. तर अंदाजे मी इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे. तर ही 2 टेबलस्पून बेकिंग पावडर आहे आणि याच्यामध्ये मिल्क पावडर तुम्ही बघू शकता तीही 2 टेबलस्पून ते 3 टेबलस्पून तुम्ही ॲड करू शकता. याच्यामध्ये हे मी बॉईल केलेले जे प्लम आहे ते मस्तपणे प्लम आपले ड्रायफ्रूट्स झालेले आहेत. तर याचं मी पाणी वेगळं करून घेतलेलं आहे आणि आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते वेगळे करून घेतलेले आहेत. याच्यानंतर मी अमूल बटर घेतलेलं आहे. तुम्ही इन्स्टेड ऑफ अमूल बटर तुम्ही ऑइलसुद्धा यूज करू शकता. नॉर्मल आपलं व्हेजिटेबल ऑइल्स जे आपण रेग्युलर यूज करतो तेही घेतलं तरी चालेल. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता साखर मी घेतलेली आहे. साखर घेऊन ते मिक्स करत आहे अमूल बटरसोबत. याच्यामध्ये तुम्ही ऑइल टाकू शकता. इथे मी दही दही ॲड करायचं विसरून गेलेली आहे. त्यामुळे इथे तुम्ही दही. याच्यानंतर हे जे आहे ते मी साखरेचा पाक करून घेतलेला आहे. ॲक्च्युली मी तो व्हिडिओ काढायचा विसरून गेलेली आहे. तर 500 ग्रॅम मैद्यासाठी मी इथे 300 ग्रॅम साखर घेतलेली आहे. कारण की ज्यांना मला हा केक द्यायचा आहे त्यांना शुगर डायबिटीज असल्यामुळे मला थोडंसं गोड हे कमी करायचं होतं. आणि जर तुम्हाला हे गोड हवं असेल तर 500 ग्रॅम मैद्यासाठी तुम्ही इथे 400 ग्रॅम शुगर ही यूज करू शकता. तेच 400 शुगरला मी हे त्याचा पाक करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. याच्यानंतर आपण जे वेगळे केलेले ड्रायफ्रूट्स आहेत आपले प्लम्स ड्रायफ्रूट ते मी याच्यामध्ये ॲड करून व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहे. तुम्ही बघू जसं की तुम्ही बघताय मी याच्यामध्ये फक्त हाफ ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत आणि मला हे जे बॅटर आहे ते थोडंसं थिक वाटत असल्यामुळे मी त्याच्यामध्ये मिल्क ॲड करून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं बॅटर हे खूप मस्त झालेलं आहे. त्याला जास्त ओव्हर मिक्स नाही करायचं आहे. जोपर्यंत त्याच्यातले बबल्स जात नाही आहेत तोपर्यंतच ते मिक्स करून घ्यायचं आहे. जर आपण ओव्हर मिक्स केलं तर आपला प्लम केक आहे तो जास्त फुगत नाही. आणि याच्यामध्ये मी लास्टमध्ये सांगितलं तुम्हाला मी दही ॲड करायचं विसरून गेले म्हणून मी इथे वरतून दही अँड थोडंसं त्याच्यामध्ये ऑइल ॲड करून घेत आहे. तर इथे बघू शकता आपलं बॅटर हे मस्तपणे छान असं झालेलं आहे. तुम्ही बघा याची कन्सिस्टन्सी ही एवढीच राहिली पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला व्हॅनिला इसेन्स ॲड करायचा आहे. तर मी इथे व्हॅनिला इसेन्स ॲड करून घेतलेला आहे आणि आता वरतून आपल्याला याच्यामध्ये सोडा टाकायचा आहे. सोडा मी इथे 1.5 टेबलस्पून तुम्ही सोडा ॲड करू शकता 2 kgच्या प्लम केकसाठी. तर बॅटर मी व्यवस्थितपणे टीनमध्ये ॲड करून घेतलेला आहे. साईडने मी इथे बटर पेपर लावलेला आहे कारण की आपला केक हा व्यवस्थितपणे फुगून येईल. आणि याच्यावरतून मी राहिलेले आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते गार्निश वरतून टाकत आहे गार्निशिंगसाठी. तर याच्यामध्ये मी दोन्ही पण टीनमध्ये मी हे बॅटर ॲड करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता बॅटर हे आपले किती छान. आणि इथे या हार्ट शेपमध्ये सुद्धा मी इथे राहिलेलं बॅटर ॲड करून घेतलेलं आहे. तर दोन्ही बॅटर आपले रेडी आहे. तर याला मी इथे 10 मिनिट्स अगोदर ओव्हन प्रीहीट करून घ्यायचा आहे 150 डिग्रीवरती आणि त्याच्यानंतर 50 to 60 मिनिट्स आपल्याला हा
केक व्यवस्थितपणे बेक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघू शकता किती मस्त हा आपला प्लम केक रेडी आहे.